मित्रांनो, तुम्ही अनेक किल्ले पाहिले असतील, पण आज मी तुम्हाला एका अशा किल्ल्याची सफर घडवणार आहे ज्याने एकामागून एक तब्बल 16 युद्धे अनुभवली आणि तरीही तो शत्रूंसमोर झुकला नाही. होय, आपण आहोत गुजरातच्या जुनागडमधील ऐतिहासिक उपरकोट किल्ल्यामध्ये. 2300 वर्षापेक्षा जुना इतिहास, अद्भुत बौद्ध गुहा आणि महाकाय तोफा. या किल्ल्यामध्ये असं बरंच काही आहे जे तुम्हाला धक्का करेल. चला तर मग आजच्या या व्हिडिओमध्ये आपण उपरकोट किल्ल्याचा संपूर्ण इतिहास आणि त्यातील रहस्य अगदी जवळून जाणून घेऊया. मित्रांनो, उपरकोट किल्ल्याचा इतिहास खूपच रंजक आहे. असं मानलं जातं की या किल्ल्याची निर्मिती इसवी सन पूर्व 319 मध्ये मौर्य साम्राज्याचा सम्राट चंद्रगुप्त मौर्य यांनी केली होती. त्यानंतर हा किल्ला अनेक वर्ष विस्मृतीत गेला. पण 9व्या शतकात जवळपास सन 976 मध्ये चुडासमा वंशाचा राजा रा ग्रहादीप याने जंगलात लपलेला हा किल्ला पुन्हा शोधून काढला आणि त्याचा जीर्णोद्धार केला. हा किल्ला इतका मजबूत आहे की इतिहासात या किल्ल्याला 16 वेळा वेढा घालण्यात आला, पण शत्रूला तो सहज जिंकता आला नाही. सर्वात मोठा वेढा तब्बल 12 वर्ष चालला होता असं सांगण्यात येतं. मित्रांनो, उपरकोट किल्ल्यात पाऊल ठेवताच सर्वात आधी लक्ष वेधून घेतात त्या म्हणजे येथील 2 महाकाय तोफा, नीलम आणि माणिक. या तोफा सामान्य नाहीत मित्रांनो. 1538 मध्ये पोर्तुगीजांविरुद्ध लढण्यासाठी तुर्कस्तानच्या सुलतानाने गुजरातच्या सुलतानाला या तोफा भेट दिल्या होत्या. यातील नीलम तोफ जवळपास 17 फुटांपेक्षा लांब आहे आणि तिचं वजन 1000 किलो आहे असं सांगण्यात येतं. या तोफेवर आजही अरबी भाषेत लिहिलेले शब्द स्पष्ट दिसतात. या तोफा पाहून त्या काळातील युद्धकलेची भव्यता लक्षात येते. मित्रांनो, आता आपण चाललोय एका अशा ठिकाणी जे जमिनीच्या वर नाही तर जमिनीच्या आत आहे. या आहेत उपरकोट बौद्ध गुहा. या गुहा इसवी सनाच्या 2ऱ्या व 3ऱ्या शतकातील आहेत असं मानलं जातं. मित्रांनो, या गुहा तब्बल 3 स्तरांवरती कोरलेल्या आहेत, जिथे बौद्ध भिक्षूंसाठी राहण्याच्या खोल्या, ध्यान करण्यासाठी जागा आणि पाणी साठवण्यासाठी उत्तम व्यवस्था आहे. येथील दगडी खांबांवरील नक्षीकाम पाहून त्या काळातील कारागिराला दाद द्यावीशी वाटते. मित्रांनो, उन्हाळ्यातही या गुहांमध्ये कमालीची शांतता आणि थंड हवेचा अनुभव आपल्याला येतो. मित्रांनो, हा जो तुम्ही महाल पाहत आहात तो साधारण 11व्या शतकातील असल्याचं सांगितलं जातं. जुनागडचे शासक रा खंगार यांच्या पत्नी म्हणजेच राणी रणकदेवी यांच्या नावावरून याला रणक महल किंवा रणकदेवी महल असं म्हटले जाते. इतिहासकारांच्या मते हा मूळचा एक भव्य राजवाडा होता. त्याचे खांब आणि कोरीवकाम आजही त्या काळातील अप्रतिम स्थापत्यकलेची साक्ष देतात. पण या महलाची एक मोठी खासियत म्हणजे याचा लुक तुम्हाला एखाद्या मशिदीसारखा वाटू शकतो. असं का? कारण 15व्या शतकात जेव्हा सुलतान मोहम्मद बेगडाने जुनागडवर विजय मिळवला तेव्हा या राजवाड्याचे रूपांतर जुम्मा मशिदीत करण्यात आले. म्हणूनच इथे तुम्हाला हिंदू राजपूत वास्तुकला आणि इस्लामिक शैलीचा एक अनोखा संगम पाहायला मिळतो. मित्रांनो, किल्ल्यामध्ये पाण्याचा तुटवडा भासू नये म्हणून 2 अद्भुत विहिरी किंवा बारव बांधल्या गेल्या होत्या. पहिली म्हणजे अडीकडी वाव आणि दुसरी नवघणा कुवा. अडीकडी वाव ही एकाच मोठ्या खडकातून कोरून काढलेली पायऱ्यांची विहीर आहे, ज्याला तब्बल 120 पायऱ्या होत्या.
या विहिरींसोबत एक भावनिक लोककथासुद्धा जोडली गेली आहे की राजाच्या सुखासाठी अडी आणि कडी नावाच्या 2 दासींचा येथे बळी दिला गेला होता असं सांगण्यात येतं. दुसरीकडे नवगणा कुवा हा 52 मीटर खोल असून त्याच्याभोवती वर्तुळाकार पायऱ्या कोरलेल्या आहेत. शत्रूचा वेढा असतानाही किल्ल्यावरील लोकांना वर्षानुवर्ष पाणी मिळावे अशी ही उत्तम व्यवस्था होती. म्हणूनच गुजरातीमध्ये एक प्रसिद्ध म्हण आहे, जिने अडीकडी वाव आणि नवघना कुवा ना जोया ऊ जीव तो मोह. म्हणजेच ज्याने या 2 विहिरी आणि नवघना कुवा पाहिला नाही त्यांचं जगणं व्यर्थ आहे. तर मित्रांनो, हा होता गुजरातचा ऐतिहासिक उपरकोट किल्ला. नुकतेच गुजरात सरकारने या किल्ल्याचे नूतनीकरण केले आहे, ज्यामुळे हा किल्ला आता अधिकच सुंदर आणि पर्यटकांसाठी सोयीस्कर झाला आहे. जर तुम्ही गुजरात किंवा जुनागडला येत असाल तर या किल्ल्याला नक्की भेट द्या. तुम्हाला उपरकोट किल्ल्यातील कोणती गोष्ट सर्वात जास्त आवडली? तोफा, बौद्ध गुहा की ऐतिहासिक विहिरी? मला खाली कमेंट करून नक्की सांगा. अशाच नवनवीन ऐतिहासिक ठिकाणांची माहिती मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.